यूएस, इजराइल और ईरान के बीच जारी युद्ध का असर किचन तक पहुंचता नजर आ रहा है। कई शहरों में लोग गैस सिलेंडर के लिए एजेंसियों के बाहर लंबी कतारों में खड़े हैं, जबकि कुछ जगह पर कालाबाजारी की घटनाएं भी सामने आई हैं। इस मुद्दे पर सोमवार को मंत्री छगन भुजबल ने विधान परिषद में बताया कि देश में एलपीजी की कोई कमी नहीं है और उत्पादन भी बढ़ाया गया है। उन्होंने कहा कि कालाबाजारी करने वाले 1200 से ज्यादा लोगों के खिलाफ कार्रवाई की जा चुकी है। साथ ही राज्य में केरोसिन वितरण दोबारा शुरू करने की बात भी कही गई। त्यांच्याकडे मुबलक एलपीजी आहे, त्यामुळे एलपीजी आणि पीएनजी पाईपद्वारे जो आपण गॅस देतोय तो आणि एलपीजी याचा मुबलक साठा आहे, त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही आणि कुठेही त्यामुळे पॅनिकी होऊन रांगा लावणे किंवा ब्लॅक मार्केटिंग करणे वगैरे हे होता कामा नये। त्यामुळे आम्ही प्रत्येक जिल्हाधिकारी, एसपी आणि बाकीचे अधिकारी यांच्या कमिट्या नेमल्या आणि त्यातून जे आहे आतापर्यंत 2129 आम्ही चौकशा केल्या, गॅस सिलेंडर जप्त केले 1208, 33,66,411 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला, दाखल गुन्हे 23 केले आणि अटक व्यक्ती जे आहे ह्या 18 आम्ही केलेल्या आहेत। दुसरा मार्ग नाही, पण आपल्याकडे केरोसिनचा साठा आहे भरपूर आणि काही वर्षापूर्वी नागपूरच्या हायकोर्टाने एक इशारा मारला होता की ज्यांच्याकडे उज्ज्वला आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता केरोसिन देण्याची गरज नाही। त्यामुळे केरोसिन असून सुद्धा आपण देत नव्हतो, पण आपण हायकोर्टाला आता कळवलेलं आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये एक अतिशय अडचणीची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आम्हाला हा केरोसिनचा सुद्धा लोकांना उपयोग करण्यासाठी केरोसिन जे आहे ते उपलब्ध करून द्यावं लागेल।